राहिलं या मॅच मध्ये सचिन सावंत ज्यानं अप्रतिम खेळ शेवटच्या क्षणाला केला आणि सामना जिंकून दिलाय तो सचिन ठरला मॅन ऑफ द मॅच. वेल डन सचिन. या मॅन ऑफ द मॅच इथे दिली जाईल. धन्यवाद योगेश सर. आपण पाहतो मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. आपण पाहतोय अमरजीत यांचा धामोते संघ आपण पाहतोय आणि त्याच्यासोबत दामत C+ आपण ऐकूया मॅडी सर महेश धुल यांचा आवाज आणि टाइम त्या ठिकाणी सेट केला जाईल. आमचे स्कोरर टाइम त्या ठिकाणी सेट केला जाईल. फक्त टाइम सांगायचं आहे. धन्यवाद योगेशजी मडवी सर आणि धन्यवाद संदीपजी गायकवाड. पुनश्च एकदा आजच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. दामद चषक 2024ची दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि आजच्या रजनीमधील दुसरी लढत आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. यावेळेस आपण पाहतो खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला शतरक्षक सज्ज आहेत. एक सिंगल मिळेल. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर सिंगल आली आहे. बॅटिंग करत असताना धामोते संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात दामद C+ असे दोन संघ बलाढ्य मैदानावरती खेळत आहेत. वेगळ्या हाफमधून प्रत्येक रजनीमध्ये तुम्हाला 2 मॅचेस ऑलरेडी एक्स्ट्रा पाहायला मिळतात. त्यामधील एक मॅच मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले तर भोपेले संघाने अतिशय दिमागदार पद्धतीने तो सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि आता एक नवीन सामना हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळेस आपण पाहतो फटकासाठी जागा बनवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सरळ दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अखेर बॉलने सीमारेषा गाठली आहे. बॉल सीमा पार. रन्स मिळत आहेत 4. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर चौकार आला आणि आता आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. कबाच्या दिशेने क्षेत्ररक्षक दोन पाठी मागे लागलेत परंतु शेवटच्या क्षणाला अंपायर सिग्नल दॅट्स अ 4 रन. एक दर्जेदार चौकार येईल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टीम धामोते संघ टॉस गमावल्यानंतर मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आपल्या वाट्याला आलेली आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना फलंदाज ऋतिक, टॉस स्ट्रायकिंगला अमरजीत, धाबाधा फलकावती 9. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. फुल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. संपर्क होऊ शकला नाहीये बॅट आणि बॉलचा आणि आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिला या षटकातील. पहिल्या चेंडूची सुरुवात डॉट बॉलने केली गोलंदाज नबीलने. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतो पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर बेसफील्ड पाहायला मिळाले. बॉल चाललाय सरळ दन दन करत. आणखीन एक सनसनीत चौकार. थँक्यू. पाहतो अभिजित गायकवाड यांच्याकडून पारितोषिक लागले सुशांत रायडर भोपेले संघासाठी अर्थात विजयजी शिंदे आणि सचिन सावंतसाठी प्रत्येकी 200 रुपयाचा पारितोषिक जरूर त्यांच्याकडे तो पोच होईल. अभिजित गायकवाड यांच्या माध्यमातून तो पारितोषिक त्या 2 खेळाडूंसाठी असेल. तक्की भाई यांच्याकडून पारितोषिक लागले. जावेद खोत यांनी जर झेल पकडला तर 500 रुपये. अफानने 3 झेल पकडले तर तरी त्याला 500 रुपयाचा पारितोषिक. कॅश प्राईज आमच्याकडे पोहोचले. बघा ज्यालाही पारितोषिक लावायचे त्यांनी कॅश आमच्याकडे पोहोचवायची आहे. धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. सर्व प्रेक्षकांना तमाम लाडक्या जे पाठीराख आहेत त्यांना विनंती राहील की जे पारितोषिक तुम्ही लावणार आहेत आपल्या खेळाडूवरती ते पारितोषिक मात्र या ठिकाणी संदीपजी गायकवाड सर यांच्याकडे तुम्ही जमा करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला लगेच तात्काळ ते पारितोषिक सुद्धा मिळेल ते मॅच झाल्यानंतर. 13 धावा फलकावती. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालाय. गोलंदाज नाबिलने मात्र अप्रतिम षटक हाताळलं परंतु त्याच्यामध्ये आक्रमण करत असताना टीम
धामोते संघ मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप बिल्टअप करते. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते अमरजीत आणि त्याच्या साथीनं ऋतिक. अद्यापर्यंत ऋतिकचा विचार केला तर वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला अमरजीत फक्त स्वतःचं अकाउंट त्याने ओपनिंग केलंय. भोपेले संघ आपण पाहतो काय दिमागदार पद्धतीने त्याने सामना जिंकलाय. अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल आणि आता नेक्स्ट मॅचसाठी जरूर ते सज्ज झालेले आहेत. सेकंड राऊंडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन आपण करू. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज नूर नसेल आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळेबाबत आज कोऑपरेट करा कारण अंतिम रात्र आहे. ऑन साईडला सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलाय. चेंडू ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट सेफ त्या ठिकाणी येतात. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती 14 धावा. आज आमचे जावाभाई सुद्धा इन ॲक्शन मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले बॅटिंग, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आत टीम दामत C+ या संघासाठी. शॉट थर्ड मानला जावाभाई यांना आपण पाहतोय. हो यावेळेस पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे परंतु इथे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक येत आहे डाऊन दी बॉल. झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेला आहे. अखेर बॉल जमिनीला दान होतोय आणि अगदी आपण पाहिलं तर जमिनीवरती लँड होत असताना आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झालेला आहे. कदाचित एक साधा सोपा झेल. जजमेंट फार चांगली पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळाले चित्र. फटका अप्रतिम होता. जास्त उंची पाहायला मिळाली. लांबी थोडीशी कमी होती परंतु क्षेत्ररक्षक अगदी जज करत असताना शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून निसटलाय. लाईन चेक केली जाते, तपासली जाते. खेळाचं पहिलं सत्र आहे. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. चांगली बॅटिंग करायची. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. महत्वाची मॅच असते प्रत्येक संघासाठी. डू ऑर डायची मॅच अर्थात जिंकू किंवा मरू अशी स्थिती प्रत्येक संघासाठी असते आणि आता मैदानावरती 4 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बघा अभिजित अमरजीत मृत्यूसाठी पारितोषिक आले. तक्कीबाई यांच्याकडून लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 22ची धाव आलेली आहे सिंगल आणि धावा फलकापती एकंदरीत 18 धावा. नितेश तरे आमच्या समावेश जॉईंट आहेत ऑफिशियल स्कोरर. धावा धाव फलकावरती आहेत. कुणाल म्हात्रे ऑफिशियल अपडेटर. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतो. नितेश तरे खऱ्या अर्थाने अंबरनाथ, वांगणी, बदलापूर, कर्जत, शेलू, नेरळ या सर्व परिसरामध्ये तुम्हाला जर या मॅचचा आनंद घ्यायचा असेल घर बसल्या तर 189 या चॅनलवरती तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज या स्पर्धेची अंतिम रात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 रात्रीचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि आजची शेवटची अंतिम रात्र म्हटलं जाताना आज सुद्धा रात्रीच खेळ चाळे हा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. ऑन मार्क असताना गोलंदाज नूर नझे त्याच्या विरोधात आलेला हा दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल. दिशेपासून भरपूर भरकटतात नूर नझे. अतिरिक्त धाव मिळेल. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला या षटकातील जरूर पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल मध्ये भर पडत असताना एकंदरीत धामोते संघ पोहोचलाय 23 अंकावरती. एक मिनिट तुम्हाला थांबवलं. कॅमेरामॅन थोडं फोकस करायचं या ठिकाणी. आमचे जयवंत सर यांचा या ठिकाणी स्वागत केलं. तर कुरम सर यांचे जवळचे मित्र आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचं स्वागत या ठिकाणी केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. सैफ येतात डाऊन द बॉल. वाईड ईस्ट लॉंग ऑन काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा झेल टिपला जाईल आणि टीम धामोते संघाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बाद.
15,000, द्वितीय क्रमांक पटकवतोय तर 10,000 आणि तृतीय क्रमांक पटकवतोय तर 5,000चं कॅश पारितोषिक असेल दामोते संघासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. नरेंद्र दादा घोमारे, नेरळ शहरामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा मात्र युवा उद्योजकाची जी ख्याती असते ना, तर खरंच अफलातून आहे. आपण पाहतोय भरपूर समाजकार्य ज्यांच्या वतीनं नेहमी राहिलेलं आहे ते आमचे नरेंद्र दादा घोमारे. श्री 11 या नावाने सातत्याने त्यांचे संघ खेळत असतात. एक मोठे पुरस्कर्ते म्हणून त्यांना रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांचा परिचय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. या सन्मान आपण पाहतो आमचे मनोजी घोमारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे अत्यंत जवळचे मित्र या विभागामधील रोहनजी डांगरे यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. पाचच्या दिशेने जाऊ. राऊंड विकेट ओ सफल झालेत. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आणि आजच्या रजनीमधील एक जबरदस्त तडाखा पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट. षटकार. पारितोषिक लागतोय. अफानने जर झेल सोडला तर अफानला 100 रुपये आणि जावेद बैखोत यांनी जर चेंडूला पायाने जर अडवला या लात मारली तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. षटकार आलाय. आता धाबा संख्येची गती आपण पाहिली तर 31 धाबा आहेत. ऑन साईडला आपण पाहतो आडव्या बॅटने क्रॉस बाटे स्ट्रोक पाहायला मिळेल. मिड विकेटला बॉल चालला, सिंगल आली. या अत्यंत महत्वाची माहिती आम्हाला आयोजकांच्या वतीने या ठिकाणी मिळते की आजच्या मॅचेस अतिशय दर्जेदार आहेत आणि जर आपण पाहिला तर कोणती डिसिजन ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून आजच्या तिसऱ्या रजनीपर्यंत चौथ्या रजनीपर्यंत भरपूर चांगले पाहायला मिळाले आहेत. परंतु जर क्रुशल मुवमेंटची मॅच असेल ना तर अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेऊ शकतात, हे लक्षात असू द्या. जर डाऊटफुल काही डिसिजन असतील ना तर ही संपूर्ण मुभा ही आमच्या ऑफिशियल पंचांना असणार आहे. क्रुशल मुवमेंटला अगदी आपण पाहतोय संदीपजी गायकवाड सर कदाचित दोन्ही संघ प्रेशर करतात तेव्हा मात्र पंचांना ती मुभा आयोजकांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. कोणताही डिसिजन असू दे मग तो. 33 धावा 33. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती रहमान अद्यापपर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. चांगला फटका. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. मानवंदना देणारा आणखीन एक दर्जेदार बिग ब्लास्ट षटकार. आमचे कुठेतरी चेंज झालेले पाहायला मिळतात. क्रिकेट विथ म्युझिक आणि आता हे संगीतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा. अतिश ऑपरेटर. आता मात्र दामत नगरीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल ना तेव्हा DJ आतिश हे नाव आवर्जून सगळ्यांच्या लक्षात राहील. 39 धावा फलकावती आहेत. 1 विकेट्स इथे मात्र गमावली आहे लवकर दामत टीमच्या विरोधात धामोते टीमने. लाईन चांगली पाहायला मिळते अप्रतिम. यावेळेस आपण पाहतो लाईन लेंथ ॲक्युरेट होती आणि आता हा डॉट बॉल पाहायला मिळाला. ब्लँक स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतो. बॅटिंग करत असताना समोर स्ट्राईक एंडला नानू हा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. ओ यावेळेस आपण पाहतो लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये चाललाय. एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 40 धावा आहेत. 3 षटकांचा या ठिकाणी आपण पाहिलं तर वाजवी खेळ संपन्न झालेला आणि या 3 षटकांमध्ये धावा फलकावती एकंदरीत नितेश तरे आम्हाला सांगतायत 40 धावा फलकावती आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. योगेश मडवी सर आपण 3 रात्रीमध्ये जर या ठिकाणी मॅचेस पाहिल्या ना 4 षटकांच्या तर 40-45 धावा आपण पाहिल्या. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 50 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळाला. म्हणजे याचं संकेत असं मिळतंय की आजच्या रात्रीमध्ये धाबांचा बहापूर या क्रीडानगरीमध्ये यायला वेळ लागणार नाहीये कारण आज मोठे मोठे संघ आहेत.
पुनश्च एकदा ऑन स्क्रीन तुम्हाला या ग्राउंड लोकेशनचा स्कॅनर पाहायला मिळतोय. जर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं असेल कमी वेळेमध्ये तर तुम्ही लगेच आपला स्मार्टफोन काढा, स्कॅन करा आणि थेट तुम्ही दामत नगरीमध्ये दाखल व्हाल. लक्षात असू द्या, जे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात त्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात या स्पर्धेचा आनंद घ्यायचे तर या स्कॅनरवरती स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, 2 धावा जरूर मिळतील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल जरूर पाहायला मिळाले, वेळ घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. बॅटिंग करत असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॅटर नानू आणि त्याच्या साथीने ऋतिकला. मॅडी सर, मी विनंती करतोय खुरम सर, आपण त्वरित या ठिकाणी यायचे. खुरम भाई, आपण लगेच या ठिकाणी यायचे आणि तक्की भाई यांच्याकडून पारितोषिक आहे. सेफसाठी लगातार 2 नो चेंडू 500 रुपयाचा पारितोषिक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, 2-2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आणि आपण पाहतोय फ्लाइट स्ट्रोक होता. बॉल चालला सीमा रेषा पार, रन्स मिळतील 6. ठोकलाय आणखीन एक षटकार. चेक आपण करू या ठिकाणी DRS च्या माध्यमातून अंपायर्स रिव्ह्यू करण्यात आलेला. एक्झॅक्टली टप्पा कुठे लँड झाला हे या ठिकाणी तपासलं जात आहे. तुम्हाला ॲक्शन रिप्लेमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 1 बाउन्स, रन्स मिळतील 4. असं वाटलं होतं की आमच्या देखील वाईड अँगलमध्ये या ठिकाणी षटकार दिसत होता, परंतु एक टप्पा घेऊन हा बॉल मागे चालला. चार धावा या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना धामोते टीमला 46 धावा, धाव फलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक स्लॉगरचं. संदीपजी गायकवाड सर आमच्या समवेत आहेत. आज पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी मडवी सर यांचा आवाज तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. आमचे अत्यंत जवळचे मित्र, बंधुतुल्य मित्र आणि आज आपण त्यांना दोन्ही भाषेमध्ये ऐकणार आहोत. हिंदी भाषा असेल, मराठी भाषा, आणि या दोन्ही भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे ते आदरणीय योगेशजी मडवी सर. स्वागत आहे आपल्या या नगरीमध्ये. ओ यावेळेस आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लेन, थोडासा टेक ऑफ झाला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये झाला. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना सैफ अंतिम षटक तो हाताळतोय आणि अद्यापर्यंत 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. शेवटचे अंतिम 3 बॉल तामस C+ हा संघ खेळतोय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत बीड ऑफ वरून. सोपा झेल टीपला जाईल आणि आणखीन एक धक्का लागेल टीम धामोते संघाला लागणारा तब्बल दुसरा धक्का. खऱ्या अर्थाने समालोचन कक्षामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. मानस मनोरे असतील, संदीप गायकवाड, संदीप बोराडे आणि मी स्वतः. अगदी आपण पाहिलं तर 4 समालोचक हरेश कराळे सर या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. ऑन साईडला फटका चांगला अलॉंग द कार्पेट बॉल चालला. क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेल करतात आणि आता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सुद्धा होतोय. वेळ घेतला, वेळेचा पुरेपूर फायदा करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 बॅटर, चांगली रनिंग आहे आणि ते मात्र 2 धाबा अतिशय वेगाने कंप्लीट करत असताना 48 वरती पोहोचलेला आहे. आज सुद्धा 4 समालोचक तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. ऑलरेडी संदीप गायकवाड सर जे या स्पर्धेला लीड करतायत, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर, मी स्वतः आणि आज कबीर अख्तारी सर यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे आज सुद्धा हरीश कराळे सर 4 आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. ओ शेवटचा बॉल, फटका चांगला, दर्जेदार स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जणू का हाताला चटका लागला असेल या फटक्याचा. बॉल सीमा पार, अंपायर सिग्नल, दॅट्स अ 4 रन.
रन्स मिळतील 4. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षकाचे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही नेहमी म्हणत असतो ना योगेशजी मडवी सर, की प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. आणि आता मैदानावरती 52 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना धामोते संघाच्या आणि 53 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. दामत C+ या संघाला येणारे 24 बॉल 53 धावांची गरज असणार आहे. आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा चालू होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समधून या ऐकूया पुनश्च एकदा हिंदी भाषेतील आदरणीय योगेशजी मडवी सर यांना. आइए आगे की कहानी सुनते हैं योगेश मडवी सर की जुबानी. लगेच वेल घेऊ नका मित्रांनो, आपण तेवढा वेल नाही आपल्याकडे आज. आणि लगेच सुशांत रायडर्स बोपेले संघ कॅप्टन, आपण या सामन्याच्या शेवटच्या एंड परत आपण कॅप्टन या ठिकाणी साईल लगेच उभं राहायचंय. सेकंड राऊंड 3 षटकांचा लगेच खेळवला जाईल. थैंक यू सो मच मैडी सर, थैंक यू सो मच संदीप सर. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज की रात यानी कि आखिरी रात है, बिल्कुल दामद ट्रॉफी 2024 का शानदार पर्व. आज है इस मुकाबले की अंतिम रात और अंतिम रात के कई मुकाबले अब देखेंगे. आज की बात करेंगे तो ये मुकाबला होगा दामोते बनाम दामद के बीच ये मुकाबला. अफान दामद बनाम दामोते जिन्होंने पहले बल्लेबाजी की, जो कि 52 रन बनाए और 53 रनों का टारगेट रखा है मैदान के ऊपर जीतने के लिए. दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शुड गुड गेम, शुड क्वालिटी क्रिकेट. और बिल्कुल दोनों टीमें ताकतवर तगड़ी टीमें. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइन हो चुके हैं. एमटीसी के द्वारा ये कई सारे दर्शक यहाँ पर मुकाबला देख रहे हैं, उन सभी का हम स्वागत करेंगे. फिर एक बार चलते मैदान के ऊपर. सलामी जोड़ी 53 रन का टारगेट. सलामी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज है नबील और नॉस्टेक इन के ऊपर हर चक्के के लिए 500 का इनाम जावेद भाई इनकी तरफ से बल्लेबाजों को. जावेद भाई को हर चक्के के लिए यहाँ पर 500 का इनाम है तक्की भाई की तरफ से. और बिल्कुल यहाँ पर इनामों की बरसात शुरू हो चुकी है. मुकाबला शुरू होने से पहले स्वागत है सभी का. फिर एक बार सलामी जोड़ी मैदान के ऊपर. नबील स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी.
पहली गेंद लॉक किया गेंद को स्क्वायर लेग में धन 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 करती भी गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। बिल के बल्ले से पहला चौका आगाज किया बल्लेबाजी का और बिल्कुल 4 के साथ अकाउंट ओपन करते हुए टारगेट 53 रन का है। इस बार भी अच्छी गेंद सामने खिला इस बार गेंद को जब तक गेंद डीप मिड विकेट में फील्ड हो तब तक यहां पर मौका है रन लेने का 1 और 1 के साथ रन संख्या इस समय 5 रन। आप जावेद के लिए इनाम होगा हर चक्के के लिए 1000 का इनाम सपील भाई इनकी तरफ से भी तालिब की तरफ से भी 500 और 1000 माजिल की तरफ से बिल्कुल तक्के की तरफ से 500 तकरीबन 3.5 से 4000 का तक्की भाई की तरफ से भी 1000 का इनाम है। ये हवा में खेला फील्डर दूर है मिड विकेट में और जब तक गेंद को फील्ड करे तब तक दूसरे के लिए पलट चुके हैं। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है दोनों के बीच तालमेल अच्छा है और इस 2 के साथ रन संख्या की बात करेंगे तो इस समय 7 रन बन चुके हैं। शायद यहां पर दुर्घटना घटी है और बल्लेबाज के पारी का अंत शायद जिस बल्लेबाज के लिए 3,500-4 हजार इनाम लगाया था वही बल्लेबाज शायद अंपायर का डिसीजन है चेक करना है बिल्कुल तीसरे अंपायर चेक करेंगे। टीवी अंपायर को रेफर किया कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे या नहीं। जावेद बाइद के लिए 9 स्ट्राइक के टीम के ऊपर अब सवाल है तीसरे अंपायर चेक करेंगे यहाँ पर तीसरे अंपायर। चलो सभी खिलाड़ी इकट्ठा आए प्लीज टीम धामोटी टीम याद रखना कि सभी खिलाड़ी इकट्ठा आए प्लीज। चलो आप फील्ड की रचना करें डिसीजन जो भी होगा वो आपको मिलेगा। थर्ड अंपायर तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं। इसके बाद विनर के बीच 3 ओवर का मुकाबला होगा और यस यहाँ पर तीसरे अंपायर का सिग्नल यस तो तीसरे अंपायर का डिसीजन यस बैट्समैन आउट। अंपायर 1 रन दूसरे रन के लिए दौड़ रहे थे रन आउट हुए ये देखिए दो रन पूरे हुए शायद तीसरे के लिए दौड़ना चाहते थे और यहां पर देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं यस और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत हुआ। जावेद भाई बैक टू द डगआउट पहला विकेट मैदान के बाद 7 रन के ऊपर रन संख्या 7 1 विकेट के नुकसान पर। सुरेश यादव सेलू इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम है। इस बार हवा में खेला है बल्लेबाज और 1 विकेट हो सकती थी आसान सा कैच ड्रॉप। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आए थे नूर और नूर को जुबनदान मिला 53 रन बनाने हैं जो कि 4 ओवर का मुकाबला। पहला मुकाबले की बात करेंगे तो 59 रन चेस हुए थे और इस मुकाबले में केवल 53 का टारगेट है। इस अंदाज से पता चलता है कि इस पिच के ऊपर बल्लेबाजों को ज्यादा मदद मिलती रही है और ग्राउंड के हिसाब करेंगे बात तो काफी खूबसूरत ग्राउंड है। डायमंड ट्रॉफी 2024 का पर्व दर्शक एंजॉय कर रहे हैं। ये स्विच हिट की कोशिश थी बल्ला गेंद का संपर्क नहीं है। हमेशा मैं कहता हूं कि आप जब स्विच हिट खेलते हैं रिवर्स खेलते या फिर स्कूप खेलते तो आपके पास 2 बातें होनी चाहिए। पहली बात आपकी नजर तेज होनी चाहिए और दूसरी बात आप में कॉन्फिडेंस आत्मविश्वास होना चाहिए। नाबिल की बात करेंगे तो 3 गेंद में 5 की पारी उन्होंने खेली है। बल्ले का हिस्सा नबील के पारी का खात्मा विकेट नंबर 2 लगातार यहां पर टीम को झटके लग रहे हैं दामन C+ को।
त्याला पारितोषिक लावायचं मी इथे आहे, माझ्याकडे या. तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचकांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका. मी इथे आहे, माझ्याकडे या. गोलंदाजासाठी 2 बोल्ड केले तर गोलंदाजासाठी 200, 1 बोल्ड केला तर 200 रुपयाचा पारितोषिक तक्कीबाई यांच्याकडून. तर तक्कीबाई दामसचे आहेत का बाहेरून आले ते समजत नाही आज, कारण प्रत्येक पारितोषिक दामसच्या विरोधात चाललंय त्यांचं. तो जीत की बात करेंगे, 53 का टारगेट, 2 विकेटें तो गिर चुकी है 8 रन के ऊपर। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 8 रन। सभी का स्वागत। आज बिल्कुल आखिरी रात है और आखिरी रात के मुकाबले आप देखेंगे बिल्कुल बिग फाइट होंगे। और आप दामद ट्रॉफी की बात करेंगे, शानदार प्रतियोगिता, लगातार 4 रात चलने वाली प्रतियोगिता आज है इस रात का आखिरी रात और कई सारे मुकाबले देखने मिलेंगे। रन संख्या इस समय केवल 8, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका। और आप जीत की बात करेंगे तो यहां से अभी भी जीतने के लिए 45 रन की आवश्यकता बची हुई 18 गेंदों के ऊपर संघर्ष करना पड़ेगा। वाइट का इशारा, पहली गेंद वाइट फेंकते हुए ओवर नंबर 2 की बात करेंगे, दूसरा ओवर गेंदबाज हरीश जाधव ओवर नंबर 2 करेंगे। 18 गेंदें बची और जीतने के लिए 44 की आवश्यकता। दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा। शायद पहले ओवर में शानदार शुरुआत रही, दामोदर टीम अच्छी गेंदबाजी पहले ओवर में की थी। ओवर नंबर 2 जैसे कर रहे हैं गेंदबाज हरीश जाधव, जिनकी पहली गेंद वाइड थी, उसके बाद यहाँ एक डॉट की समाप्ति। संघर्ष जारी है, दोनों टीम को अच्छा खेल करना होगा। दामद कट किया गेंद को, फील्डर नहीं है नजदीकी और गेंद निकल रही है बाउंड्री लाइन की तरफ और सीधे बाउंड्री लाइन के पार। ये 4 रन आते हुए रनों की बात करेंगे तो नूर के बल्ले से चौका और इस चौके के साथ रन संख्या 13 रन। जीतने के लिए 40 की आवश्यकता। मुकाबला बेहतरीन होगा, दर्शक भी जानते हैं, क्योंकि ये क्रिकेट का खेल दोस्तों गिरगिट की तरह होता है, कभी भी रंग बदल सकता है। पहला ओवर दामोदर टीम के लिए अच्छा रहा, मगर दूसरे ओवर में रन बन रहे हैं, जो कि यहाँ पर हरीश जाधव गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक 2 गेंदें उन्होंने फेंकी है। रन संख्या की बात करेंगे तो इस समय एक सिंगल के साथ 14 पर पहुंची है। अभी भी 39 रन की आवश्यकता है आने वाली गेंदों के ऊपर। 16 गेंदे 39 रन। संघर्ष भरा मुकाबला मैदान के अंदर। फिर एक बार लीडिंग एज, विकेट का पतंग, नूर के पारी का खात्मा, विकेट नंबर 3। के नुकसान पर दामद C+ टीम के बल्लेबाजों को एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है। वक्त को बदलना होगा, क्योंकि मुकाबले में जीतने के लिए 53 का टारगेट है। अभी तक तो 14 रन बने, केवल 9 गेंद के ऊपर अभी भी संघर्ष जारी है। बची भी 15 गेंदें, जीत के लिए आप चाहिए 39 रन। नए बल्लेबाज लल्लो नजे सामने बल्लेबाज खेलना चाहते थे, फील्डर है, डायरेक्ट हिट की कोशिश, ओवर थ्रो, और जब तक फील्डर गेंद को बैकअप कर दे तब तक 2 रन का इजाफा। दामोदर टीम भी जानती है कि लक्ष्य बड़ा जरूर है, मगर इस तरह से आप फील्डिंग करेंगे तो फिर हाथ से मुकाबला निकल सकता है, क्योंकि क्रिकेट में एक आध गलती भी आपको मुकाबले से बाहर ले जा सकती है। दामद C+ की टोटल बनी इस समय स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन। जीतने के लिए अभी भी 37 रनों की आवश्यकता है।
तो जीत के लिए लक्ष्य था 53 रनों का और बात करेंगे तो इस समय 18 रन बन चुके, बची भी 11 गेंदे। आप 35 की आवश्यकता है। दिल्ली थोड़ी दूर है मगर दिल्ली जाना है तो आपको कार या ट्रेन से नहीं बल्कि हवाई सफर करना पड़ेगा और वही बात है, यहाँ पर 35 की जरूरत है। शानदार मुकाबला है। 53 का टारगेट था मगर अभी तक तो दामोदर टीम की गेंदबाजी खूबसूरत नजर आ रही है। जीतने के लिए अभी भी 35 की आवश्यकता है। मंच के ऊपर कई मेहमान, उनका हम स्वागत करेंगे। वेलकम, सभी का स्वागत है। अच्छी डिलीवरी, फ्रंट फुट का इस्तेमाल किया था, बिल्कुल आगे आकर खेलने की कोशिश थी। बल्ला गेंद का संपर्क नहीं है। डॉट की समाप्ति, प्रेशराइज करके थोड़ा सा दबाव में आ चुकी है दामत सी प्लस टीम। टोटल केवल 18 रन, जीत के लिए अभी भी 35 की जरूरत है। विकास गेंदबाजी कर रहे हैं। विकास की गेंदबाजी की बात करेंगे तो 2 गेंदें उन्होंने फेंकी है, अभी तक कोई रन नहीं है। एक अतिरिक्त स्वरूप में रन चेक करना है। यस, बिल्कुल जो गेंदबाज आहे इस समय विकास विकास, एक सूचना आपल्याला, आपले पॅन्ट ती थोडी खाली करा आपण प्लीज. ऑनलाईन स्पर्धा सुरू आहे आणि बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामने पाहत आहेत. खेळाडूंना सूचना अशा प्रकारे कुठले. तो जीत की बात करेंगे, अभी भी लक्ष्य की जरूरत है। इस बार हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और यहाँ कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस, कहते हैं ना कि पकड़ो कैच और जीतो मैच, क्रिकेट का समीकरण होता है। और इस समय 2 रन बने, 2 के साथ रन संख्या 20। तो जीतने के लिए आप चाहिए यहां से 33 की आवश्यकता। इस ओवर में गेंदे हो चुके कुल मिला के 3 गेंदे, 9 गेंदे, 33 का समीकरण है। मुकाबला इस समय हम बात करेंगे तो दामोदर टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है, क्योंकि दामद सी प्लस ने जो शुरुआत की थी वो शुरुआत बेहतर नहीं रही और बिल्कुल उनके बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी नहीं कर पा रहे। इस बार लॉप किया गेंद को, मिड विकेट के ऊपर से गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर, चुमंतर गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। एक बार मुकाबले में रोमांचक बढ़ चुकी है, क्योंकि जीतने के लिए अब समीकरण बदल चुका है। चलो दामोदर टीम, सभी खिलाड़ी इकट्ठा ना आए, एक आध चक्के से आप सभी खिलाड़ी इकट्ठा नहीं आ सकते, क्योंकि क्रिकेट के नियम होते हैं। हर ओवर के लिए आपको केवल 5 मिनट का समय दिया जाता है। छक्के के साथ टीम की टोटल 26 पर पहुंची, 27 रन की आवश्यकता 8 बची हुई गेंदों के ऊपर, यानी कि 8 गेंदे 27 का समीकरण है। क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है दोस्तों, कभी भी क्रिकेट में कुछ भी होता रहता है। और अभी भी वक्त है यहाँ पर दामद सी प्लस टीम के खिलाड़ी के पास की मुकाबले में वापसी पा सकते हैं। जीतने के लिए आप 8 गेंदे 27 की आवश्यकता। चलो टीम मीटिंग ना करे तो बेहतर है, क्योंकि आज हमारे पास वक्त नहीं है, क्योंकि आज आखिरी रात है और कई सारे मुकाबले आज हमें खेलना है। तो बिल्कुल यहाँ पर अगला मुकाबला विनर विनर के बीच होगा अगला मुकाबला। और जीत की बात करेंगे तो 8 गेंदे बची और 27 रन की आवश्यकता। विकासने जर विकेट घेतला तर भरत पेरणे याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि तक्कीबाई प्रत्येक रिवर्स चौकारासाठी तक्कीबाईकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे। 8 गेंदे जीतने के लिए 27 के समीकरण, मुश्किलें बढ़ती जाती रही है, मगर आप देखना होगा आने वाली 8 गेंदों के ऊपर। फिर एक बार बड़ी शॉट की तलाश में थे, मिड विकेट की तरफ गेंद को खेला, जब तक गेंद को फील्ड करे तब तक दूसरे के लिए पलटे और यहाँ रन आउट का मौका, रन आउट की विकेट। आखिरी 7 गेंदे, आप जीतने के लिए 26 की जरूरत।
सी प्लस टीम को जीतने के लिए रन चाहिए केवल इस समय 26। 3 ओवर में 27 बने, आखिरी 6 ओवर में 6 गेंदों के ऊपर 26 की आवश्यकता होगी। उपस्थित विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। त्याचबरोबर शादाबजी नजे यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। एक उत्कृष्ट गोलंदाज अदनान खोत या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। चलो अगला मुकाबला बोपेली टीम, आप जहाँ कहीं भी है मुकाबला खेलना है आपको, क्योंकि इसके बाद तुरंत मुकाबला होगा विनर टीम के साथ। तो आइए तुरंत आप, आखिरी 6 गेंदें जीतने के लिए 26 की आवश्यकता। पहली गेंद फ्लैश स्लिप में खिलाड़ी थे और एक विकेट का पतंग। आप मुश्किलें यहाँ पर दामद सी प्लस टीम की बढ़ चुकी है, क्योंकि 5 गेंदें 26 की आवश्यकता। अरबाजी खोत सर या ठिकाणी उपस्थित झालेत। मी अरबाजी खोत साहेबांना विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। त्याचबरोबर अमेरा 11 दौलेपाडा संघाचे पॅकर्स तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आहे आपण व्यासपीठ अब मजबूत बन चुका है इस समय दामोद टीम के पक्ष में। दामोद सी प्लस टीम को अब इस बार भी हवा में खेला, पॉइंट में खिलाड़ी और एक कैच ड्रॉप, वहां पर एक सिंगल आई। आप 4 गेंदे 25 नहीं बन सकते, क्योंकि कंपल्सरी चेसिंग है। 4 गेंद 4 छक्के भी आते तो भी दामद सी प्लस मुकाबला नहीं जीत सकते। शुरुआत से जरूरत थी, वो जरूरत पूरे नहीं कर पाए, और बदौलत हम बात करेंगे तो आप मुश्किलें बढ़ चुकी है। पूरी तरह से आप दामद सी प्लस टीम की नैया 20 ओवर में पड़ चुकी है, जो कि जीतने के लिए 4 गेंदे 25 नहीं बन सकते। एक आध चमत्कार हो तो मुकाबला जीत सकते हैं। अच्छी गेंद, फिर एक बार ऑन साइड में एक सिंगल प्राप्त किया, और सिंगल से कोई फायदा नहीं है, क्योंकि 3 गेंदे और 24 रन की आवश्यकता। तो बच्ची भी 3 गेंदे अब मुकाबला जीतने के लिए। अच्छी डिलीवरी, फिर एक बार यहां से एक सिंगल तो आई, मगर मुकाबला हाथ से निकल चुका है। दामद सी प्लस टीम पूरी तरह से हार की कगार पर है, क्योंकि मुकाबले में बनाने थे 53 रन, नहीं चली उनकी बल्लेबाजी, और उसी की वजह से आप टीम पूरी तरह से हार की कगार पर है। शायद अगला मुकाबला होगा बोपेले बनाम दामोते के बीच। केवल औपचारिक आखिरी गेंद बची है, और अगला मुकाबला होगा। चलो बोपेल टीम कप्तान आइए, और दामोते टीम, इनके बीच रहेगा अगला मुकाबला। चला साहिल, सुशांत रायडर्स बोपेले संघाचा कॅप्टन, आपण वेळ घेऊ नका, लगेच आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे। आणि खांडा टीम, आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपला रिपोर्टिंग या ठिकाणी द्यायचंय। खांडा टीम, जर आपण या ठिकाणी आला असाल तर आपला उपस्थिती आपली या ठिकाणी नोंदवायची आहे।
त्याचबरोबर आपण पाहतोय एफ ग्रुपला सुरुवात करणार आहोत. यानंतर तिथे आपण पाहणार आहोत जगन्नाना यांचा मांडा संघ, त्याचबरोबर अमेरा 11 धवलेपडा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सेकंड राऊंड झाल्यानंतर लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचे. आणि मी विनंती करतोय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना टिटवाला परिसर सर्वांचे लाडके जगन्नाना पाटील जे अध्यक्ष आहेत आपण पाहतो आणि सर्वात लाडके खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मी जगन्नानांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. त्याचबरोबर ढवळेपाडा संघाचा आघाडीचा फलंदाज सुनील केवने आणि सचिन केवने आपण सर्व या ठिकाणी असेल तर व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. कारण सेकंड राऊंड झाल्यानंतर आपली मॅच त्या ठिकाणी खेळवली जाणार आहे असं आयोजकांनी सांगितलंय. तर आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. The man of the match